नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. जॉब रिलेटेड काही पण अपडेट असली की आपण या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो. तसंच आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे. त्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. बाकीच्या जे अपडेट्स असतात रेग्युलर आपण तिथे टेलिग्राम चॅनलवरती पण अपलोड करत असतो. तुम्ही रेग्युलर अपडेटसाठी टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता. तर आजची जी अपडेट आहे मित्रांनो, ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघितलेलं आहे, तर जलसंपदा विभाग ज्यालाच आपण काय म्हणतो WRD शॉर्टमध्ये, तर WRD संदर्भात आता एक नोटीस आलेलं आहे. आता तसं 2-3 दिवसाआधीचीच नोटिफिकेशन आहे. पण याच्यामध्ये काय होत आहे, आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मला मेसेज येत आहेत. तर DVसाठी तुम्हाला कोणते कागदपत्र लागतील त्याची लिस्ट WRDने दिली आहे. ती लिस्ट बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे नाही. तर त्याच्याबद्दल पण आपण इथे शॉर्टमध्ये मी तुम्हाला माहिती समजावून सांगेल, की तुम्हाला DVसाठी जाताना कोणती कागदपत्र घेऊन जायची. त्याच्यानंतर कोणत्या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना कोणतीही किंवा त्याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना कुठलीही अडचण तिथे भासणार नाही तुम्हाला. आणि ज्या विद्यार्थ्यांचे लिस्टमध्ये नाव आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या लिस्टमध्ये नाव आहे, कारण पोस्ट पण जास्त होते याच्यामध्ये. तर त्यांनी काय करायचं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं की नाही जायचं, किंवा ज्या विद्यार्थ्यांचे इतर कुठे ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी जायला पाहिजे की नाही. आणि त्याच्यानंतर लिस्ट म्हणजेच वेटिंग लिस्ट कधी येईल याच्याबद्दल पण आपण माहिती समजून घेणार आहोत. तर सर्वात मोठी महत्त्वाची माहिती हीच आहे, की जलसंपदा विभागाची जी DVची प्रोसेस सुरू होते 18 तारखेपासून, तर त्याबद्दल मी आता इथे पण माहिती कव्हर करणार. सोबतच थोडासा गोंधळ पण इथे निर्माण झाला आहे WRD मार्फत. तर त्याचं कारण काय आहे, तर WRDने काय केलेलं आहे, सरसकट इथे त्यांनी फक्त आपली लिस्ट लावलेली आहे आणि त्याच्यामध्ये कॅटेगरीचा कुठेही येतं. ही बघा, ही जुनी जाहिरात, म्हणजे जाहिरात आहे 2023 साली जी जाहिरात आलेली होती, आणि याच्यामध्ये या ज्या पोस्ट होतात याचा निकाल लागलेला आहे. पण यांनी काय केलं आहे, सरसकट याच्यामध्ये आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं आहे. पण कुठेच इथे त्यांनी उल्लेख केलेला नाही, की ओपनवाले कॅन्डिडेट्स किती आहेत, म्हणजे कास्ट कॅटेगरीचा कुठेच उल्लेख नाही. त्याच्यानंतर OBC हे कॅन्डिडेट किती आहे, किंवा किती विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि किती विद्यार्थी वेटिंगवर आहेत, कोणत्या रेशोमध्ये बोलवत आहे याच्याबद्दल यांनी काहीच माहिती दिली नाही. तर ती आपण माहिती इथे आता समजून घेणार आहोत, त्याच्याबद्दल काय अपडेट आहे. तर बघा मित्रांनो, ही WRDची जाहिरात होती आणि आता याची एक्झाम पार पडलेली आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला पोस्ट माहीत आहेत किती होत्या. तर या प्रकारे आता तुम्ही ते बघू शकता. जास्त मी वाचून लांब नाही करत, कारण याच्यामध्ये मग काय बरीचशी माहिती आपल्याला कव्हर करायची, तर व्हिडिओ लांब होऊ शकतो. कनिष्ठ वैज्ञानिक, त्याच्यानंतर काय टेक्निकल पोस्ट होत्या, आरेखक, सहाय्यक आरेखक, त्याच्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, आणि मोस्टली आता जिथे सर्वात जास्त विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेला होता त्याच्यानंतर ह्या ज्या 3 कॉम्बो पोस्ट होत्या, कनिष्ठ सर्वेयक, कालवा निरीक्षकची एक होती, कालवा निरीक्षक, मोजणीदार, इथे सर्वात जास्त विद्यार्थ्यांनी, आणि दप्तर कारकून इथे सर्वात जास्त विद्यार्थ्यांनी या 3 पोस्टसाठी ज्या कॉम्बिनेशनमध्ये होत्या पोस्ट, त्याच्यासाठी सर्वांनी इथे अप्लाय केलेला होता. तर आता आपण बघूया, ही जर तुम्हाला जाहिरात पाहिजे, ती जाहिरात पण तुम्ही डाउनलोड करू शकता तुमच्या रेफरन्ससाठी. तर बघा, डॉक्युमेंट काय लागतील आपण त्याच्याबद्दल आता इथे आपण माहिती कव्हर करणार आहोत. तर तुम्हाला जर ही सर्वात आधी काय करायचं, तुम्हाला बाकीची काही अपडेट पाहिजे असेल, जसं तुम्हाला जुनी जाहिरात पाहिजे असेल, तर इथे बघा, ही WRDची साईट आहे. इथे तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता जे तुम्हाला आता इथे माहिती पाहिजे. त्याच्यानंतर WRDने परत एक लिंक पण ओपन केली आहे. त्या लिंकवरती, म्हणजे हीच ती लिंक आहे. या लिंकवरती जाऊन तुम्ही काय करायचं आहे, तुमच्याकडे जर आता बघा, काळजीपूर्वक माहिती आहे का, तर तुमच्याकडे आता बघा यांनी काय मागितलेलं आहे, आपल्याला आपला जो फॉर्म भरलेला असतो व्हेरिफिकेशनला जाताना, त्या फॉर्मची झेरॉक्स पण लागत असते, आणि जी रिसिप्ट असते, आपण जेव्हा पेमेंट करतो ऑनलाईन पेमेंट, त्याची जी रिसिप्ट असते ती पण आपल्याला सबमिट करायची. ओके, त्याच्या लिस्टमध्ये पण मी तुम्हाला आता समोर दाखवेल कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहेत. तर म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, तिथे जाऊन तुम्ही आपली लॉग इन करून तुम्हाला सगळं आता इथे लॉग इनचं पेज दिसते ना, तुम्ही लॉग इन करून बाकी सर्व माहिती तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे, कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी या सर्व गोष्टी आवश्यक आहेत. आणि बघा, ज्यांना रिझल्ट बघता येत नाही अजूनही, काही विद्यार्थी म्हणत असतात रिझल्ट कसा बघायचा, तर या लिंकवर जायचं. जो तुमचा विभाग आहे, जसं फॉर एक्झाम्पल आता इथे पुणे विभागाचा निकाल लागलेला आहे, सर्वच निकाल आलेले आहेत. तर इथे जाऊन तुम्ही तुमची जी पोस्ट होती त्याच्यासाठी तुम्ही इथे डाउनलोड करू शकता. इथे तुम्हाला इथे बटन दिसून जाईल व्ह्यूचा. ओके, या पद्धतीने सर्व निकाल तुम्ही ज्यांनी बघितले नाही ते एकदा परत बघू शकता. याच्यामध्ये किती कॅन्डिडेट्स DVसाठी बोलवले आहेत त्याची सर्व माहिती इथे दिलेली आहे. तर हे झालं विषय. आता याच्यानंतर आपण आता नेक्स्ट माहिती बघूया, जी सर्वात महत्त्वाची आहे. तर आता बघा, यांनी जी लिस्ट महत्त्वाची दिलेली आहे, आता ती बघा, एक आपण कव्हर करू. पब्लिक नोटिफिकेशनमध्ये आता इथे सर्वात महत्त्वाचा यांनी नोटीस काढलेला आहे, आणि या नोटीसमध्ये बघा तुम्हाला काय म्हणते, जलसंपदा विभागातील जी एक्झाम झालेली होती त्याच्यामध्ये उमेदवारांची मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि याच्यामध्ये आता बघा, याच्यामध्ये काय म्हणतं आहे,
तात्पुरत्या स्वरूपाची ही लिस्ट आहे आणि आता तुम्हाला DVसाठी इथे बोलवण्यात आलं आहे. तर DVसाठी बघा इथे शेड्यूल पण दिलेलं आहे. तर जलसंपदा बघा, जलसंपदा विभागातील बघा आता इथे पॉईंट 6मध्ये काय म्हणतो, उमेदवाराने ज्या परिमंडळासाठी अर्ज केलेला आहे त्या परिमंडळाच्या तुम्हाला त्या परिमंडळाच्या मुख्यालयी तुम्हाला हजर राहून तुम्हाला अनुक्रमानुसार तिथे बोलवण्यात येईल. तिथे राहून तुम्हाला जी तारीख दिली आहे त्या तारखेला हजर राहून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. की आता डेट आणि तो टाईम टेबल पण दाखवणार आहे मी तुम्हाला. जो शेड्यूल आहे DVचा कोणत्या विभागाचा कधी आहे ते पण आपण माहिती बघणार आहोत. सदर उमेदवारांनी त्यांच्या पदानुसार जो रिझल्ट पब्लिश करण्यात आलेला आहे त्याच्यानुसार तपासणी सूची भरून त्यांचे मूळ कागदपत्र तसेच मूळ कागदपत्राचे साक्षांकित आपल्याला 2 प्रतीसह उपस्थित राहायचे आहेत. म्हणजे झेरॉक्सच्या 2 प्रती तुम्हाला प्रत्येक सर्टिफिकेटच्या कॅरी करायच्या आहेत. सोबतच पासपोर्ट साईज फोटो पण लागेल. सदर पडताळणीस बघा, आता महत्त्वाचा मुद्दा, सदर पडताळणीस गैरहजर राहिलेल्या अथवा कागदपत्राची पूर्तता न झालेल्या उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत व कोणत्याही कारणास्तव मुदतवाढ देण्यात येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. भविष्यात कुठलाही व्यवहार म्हणजे दावा तुम्हाला इथे करता येणार नाही. त्याच्यानंतर ज्या उमेदवाराचे एकापेक्षा अधिक संवर्गामध्ये अर्ज केलेला आहे व एकापेक्षा अधिक पदांसाठी कागदपत्र पडताळणीसाठी त्यांचा समावेश असेल आणि वेळ जर एकच असेल तर त्या परिस्थितीत तुम्हाला काय करायचं मित्रांनो, ईमेलद्वारे तुम्हाला या 11/6/2024 पर्यंत तुम्हाला इथे ती माहिती उपलब्ध करून द्यायची. नेक्स्ट आहे अत्यंत अपरिहार्य कारणास्तव एखाद्या उमेदवारास उपस्थित राहता आले नाही तर त्यांनी ईमेलद्वारे माहिती द्यायची आहे इथे. ओके, असं एकदम एक्सेप्शनल केसमध्ये तुम्ही इथे ते अप्लाय करू शकता. जर तुमचा समजा कुठे काही गंभीर परिस्थिती निर्माण झाली त्याच कंडिशनमध्ये तुम्हाला इथे एक्सेप्ट करण्यात येईल. त्याच्यामध्ये टर्म्स अँड कंडिशन पण भरपूर लागू आहेत. तर ही झाली आपली महत्त्वाची सूचना. आणि आता शेड्यूल बघूया कोणत्या विभागाचा परिमंडळाचा आपल्याला कधी इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तर आता इथे बघा यांनी लिस्ट टाकली आहे, थोडीशी आडवी लिस्ट टाकली. आता इथे बघायला थोडं मोबाईलवर त्रास होईल पण आता बघून घ्या आपण. बघा, संभाजीनगरचं आहे. संभाजीनगरचं 18 तारखेला इथे तुम्ही बघू शकता. 18 तारखेला आता इथे 18 तारखेला दिसतं तुम्हाला. त्याच्यानंतर बघा 18 तारखेला कोणाचं आहे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, अनुक्रमांक दिलेला आहे 1 ते 200. आणि त्याच्यानंतर 2 टाईम आहे याच्यामध्ये, एक सकाळचा सत्र एक दुपारचं सत्र. सकाळच्या सत्रामध्ये 1 ते 200, त्याच्यानंतर 200 1 ते 400 अशा प्रकारे पुढील इथे तुम्हाला पोस्टनुसार इथे व्हेरिफिकेशन होणार आहे. 18 पासून 18, 19, 20, 21, 22. बाकीचं जे दप्तर कारकून वगैरे त्यांचं पण इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी इथे लिस्ट दिलेली आहे. त्यांचे 3 दिवस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे इथे. अनुक्रमांक इथे तुम्ही बघू शकता. यानुसार तुम्हाला हजर राहायचं आहे. सोबतच त्याच्यानंतर आता हे झालं फॉर एक्झाम्पल आपण संभाजीनगर बघितलं. मग आहे पुणे, ज्यांचं अमरावतीसाठी त्यांनी पण त्यांचं शेड्यूल बघून घ्या एकदा व्हिडिओ पॉज करून. ओके, आणि ही तुम्ही इथे वेबसाईटवरती जाऊन पण डाउनलोड करू शकता ही PDF, किंवा आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती पण टाकलेली आहे. त्या टेलिग्राम ग्रुपवरून पण तुम्ही इथे डाउनलोड करू शकता. ओके, याच्यामध्ये तुम्हाला काही पण इथे इश्यू असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी प्रत्येक कमेंटचं उत्तर देत असतो तुम्हाला. हीच आपल्या चॅनलची खासियत. तर हा एक झाला महत्त्वाचा मुद्दा. आणि याच्यानंतर आता जी दुसरी आहे माहिती, की आपल्याला लिस्ट कोणती लागेल. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनात डाऊट्स आहेत की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना कोणती कागदपत्रे घेऊन जायची तुम्हाला. तर ती पण लिस्ट आता यांनी टाकलेली आहे. ती पण आता तुम्हाला मी इथे दाखवतो. तर चला आपण आता लिस्ट बघूया. तर बघा मित्रांनो, ही ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट आहे. झालं तर तपासणी सूची असं नाव दिलेलं आहे. याच्यामध्ये बघा उमेदवाराने हस्ताक्षर म्हणजे यालाच काय म्हणतात, आता या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. सेल्फ अटेस्टेड होते. स्व हस्ताक्षर म्हणजे त्याच्यानंतर सदर प्रमाणपत्रांची तपासणी सूची भरावायची आहे. तर सूची पण तुम्हाला दाखवून देतो काय करायचं आहे. प्रत्येक बाबीची माहिती अचूकपणे तुम्हाला नमूद करायची आहे. होय नाही असा स्पष्ट उल्लेख इथे करायचा आहे. त्याच्यात सोबतच आपल्याला 2 मूळ प्रत व 2 आपल्याला मूळ कागदपत्र लागतील आणि 2 साक्षांकित प्रती आपल्याला 2 सेट आपल्याला झेरॉक्सचे सोबत ठेवायचे आहेत. आणि आता बघा फॉर एक्झाम्पल तुम्ही वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यकसाठी आहात. तर आता इथे बघा तुम्हाला कोणते कागदपत्र लागतील. मूळ प्रमाणपत्र आणि प्रमाणपत्राची झेरॉक्स असेल तर होय नाही इथे फक्त तुम्हाला असं लिहून टाकायचं, होय किंवा नाही, होय नाही या प्रकारे इथे नमूद करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आता ओळखपत्रामध्ये बघा कोणतं पण एक याच्यापैकी कोणतं पण एक तुम्हाला चालेल. मूळ पॅन कार्डपासून पासपोर्ट, तुमच्याकडे लायसन्स असेल तर ते तुम्हाला द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं एजसाठी तुम्हाला पुरावा द्यायचा आहे. जन्मतारखेचा पुरावा चालेल, 10वीची प्रमाणपत्र चालेल, अधिवास प्रमाणपत्र पण चालते. इथे शाळा सोडल्याचा दाखला, जन्म नोंद दाखला पण इथे चालून जाईल. त्याच्यानंतर पॉईंट 3 कोणते पण इथे 1 द्यायचं आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे
जन्म प्रमाणपत्र व अन्य तपशील द्यायचं. त्याच्यानुसार जे कॅन्डिडेट एन-सी-एलमध्ये येत असतील त्यांना एन-सी-एल प्रमाणपत्र, ओके, जात पडताळणी प्रमाणपत्र म्हणजे व्हॅलिडिटी असेल तर व्हॅलिडिटी तुम्हाला सबमिट करायची आहे. आर्थिक उमेदवार असताल, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय म्हणजे EWSमधून असेल तर त्यांचं पण तुम्हाला इथे सर्टिफिकेट सबमिट करावं लागेल. डोमिसाईल प्रमाणपत्र, जे कॅन्डिडेट खेळाडूमधून आहेत त्यांना खेळाडू संबंधित प्रमाणपत्र, दिव्यांग आरक्षण असेल तर दिव्यांग आरक्षण, अनाथ आरक्षण असेल तर त्याचे संपूर्ण पुरावे तुम्हाला इथे सबमिट करायचे आहेत. त्याच्यानंतर महत्त्वाची माहिती बघा, शैक्षणिक कागदपत्र तुम्हाला कोणती लागली, सर्व ओरिजिनल, ओके. ज्या पोस्टसाठी अप्लाय केलं आहे त्याला जे मागितलं होतं क्वालिफिकेशन ते तुम्हाला इथे सबमिट करायचं आहे. SSC प्रमाणपत्र, HSC डिग्री आणि जे काही तुमचे बाकीचे प्रमाणपत्र आहेत ते संपूर्ण इथे तुम्हाला सबमिट करायचे आहे. त्याच्यानंतर एक प्रमाणपत्र, आता हे सर्वात महत्त्वाचं आहे. तर हे 2005 प्रमाणपत्र जे असतं लहान कुटुंबाचं ते कुठून मिळेल ते पण मी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर ऑलरेडी आपण ज्या बाकीच्या व्हेरिफिकेशन होते तेव्हा पण टाकलेलं होतं. परत एकदा मी डाउनलोड करून तुमच्यासाठी टाकून देईल. जर तुमच्याकडे आता नसेल तर हे डाउनलोड करून मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकून देईल. तर बघा, हे प्रमाणपत्र खूप महत्त्वाचं आहे, हे पण तुम्हाला इथून जोडून द्यायचं आहे. त्याच्यानंतर महत्त्वाची माहिती, आता इथे प्रतिज्ञापत्रामध्ये तुम्हाला नाव, तुमचं जे काही सर्व माहिती आहे ती भरून तुम्हाला इथे सेल्फ अटेस्टेड करून घ्यायचं आहे, म्हणजे स्वतःची इथे साईन करून घ्यायची आहे. तर हे झालं. अशाच सेम पद्धतीने काय बघा, इतर ज्या पोस्ट आहेत त्याचं जसं झालं कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, तुम्हाला महत्त्वाचं दाखवतो ज्याच्यामध्ये तुम्ही बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं आहे, ते बघूया आपण. तर हे बघा, कालवा निरीक्षक, मोजणीदार आणि दप्तर कारकूनसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील. एकदा व्हिडिओ पॉज करून परत तुम्ही सर्व ही माहिती बघून घ्या. पण याच्यामध्ये आता सर्वात जे महत्त्वाचे शैक्षणिक अर्हतेसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागतील हे बघून घेऊ आपण. तर बघा, SSC, त्याच्यानंतर HSC, तुमची डिग्री प्रमाणपत्र, पोस्ट डिग्री असेल तर ती पण प्रमाणपत्र तुम्हाला इथे संपूर्ण इथे सबमिट करायचं आहेत. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये मित्रांनो तुमच्याकडे हे सर्टिफिकेट पण असलं पाहिजे, ओके, 30-40चं. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक व्हिडिओमध्ये काही पण डाऊट असेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिलेटेड कोणतं सर्टिफिकेट आहे, नाही, काय पण इश्यू असेल, तुम्ही इथं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, कारण प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात इथे काही ना काही डाऊट येतच असतो. तर त्याच्याबद्दल मी जी काही माहिती असेल तुम्हाला आपल्या कमेंटच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. 100% तुम्ही इथे कमेंट करा, प्रत्येक कमेंटचं आपण उत्तर देत असतो. तर ही संपूर्ण माहिती होती मित्रांनो. थोडासा व्हिडिओ लांब झाला कारण माहिती खूप महत्त्वाची होती. आणि जे कॅन्डिडेट्स, आणि महत्त्वाची माहिती एक आहे आणखी सांगायची, जे कॅन्डिडेट्स त्यांचं कुठे ना कुठे इतरत्र ऑलरेडी सिलेक्शन झालेलं आहे, त्या कॅन्डिडेटनी, माझी अशी रिक्वेस्ट आहे त्या सर्वांनी काय करावं, ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी हेही जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते त्यांनी स्किप केलं पाहिजे. कारण जे बाकीचे कॅन्डिडेट्स आहेत ते वेटिंगवर म्हणजे राहण्यापेक्षा त्यांना तरी जॉब मिळून जाईल. म्हणून तुम्ही जर ऑलरेडी 2-3 ठिकाणी कुठं ना कुठे सिलेक्टेड असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, हे तुम्ही डॉक्युमेंट आपलं जे आहे स्किप करू शकता. संबंधित विभागाला ईमेल करून द्या की माझं ऑलरेडी इथे सिलेक्शन झालं आहे तर मी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला हजर राहू शकणार नाही, अशी तुम्ही माहिती पण इथे सबमिट करू शकता, जेणेकरून जे इतर विद्यार्थी आहेत त्यांना कुठे ना कुठे इथे त्यांचं आणि त्यांच्या फॅमिलीचं इथं भलं होऊन जाईल. तर हा एक थोडासा सामाजिक मॅसेज तुम्हाला द्यायचा होता. बाकी सर्व जे रेग्युलर माहिती आहे सर्व कंप्लीट केलेली आहे आपण. याच्यामध्ये आणखी जर तुम्हाला काही डाऊट असेल कमेंट करा. व्हिडिओला मित्रांनो जास्तीत जास्त तुम्हाला काय लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला, आणि आपले जे काही फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.